बघा तर कशी दिसते माझी सरस्वती माता. शाळेसाठी तयार केला आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर कशा आहात तुम्ही? मस्त आणि मजेत. तर आज बघा 26 जानेवारी आहे. व्हिडिओ टाकायला थोडा लेटच झालेला आहे. तर आज 26 जानेवारी आहे. माझ्या मुलीला प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सरस्वती बनवून यायचं सांगितलं आहे. तर मी ते सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर बघा तिची तयारी चालू आहे. तर माझ्या मुलीची तयारी बघा तर मी कशी करत आहे. घरी पार्लरमध्ये न्यायचं काही गरज नाही, मी तिला घरीच तयार केलं. आणि कसं केलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर बघा हे ब्लाऊजसुद्धा मी तिच्या मापाचं शिवलेलं आहे. तर मी तिला बघा साडी नेसून तयार केलं. तर साडी माझीच आहे, ब्लाऊज फक्त तिचा आहे. तर कशी दिसते साडी माझ्या पिल्ल्याला तर नक्की सांगा. तर छान दिसते ना? बघा किती मटकते आणि तिला असं सजायला खूप आवडते, काहीतरी नवीन विशेष करायला तिला खूप आवडते. तर बघा साडी नेसली, तिला पण किती आवड एवढा लवकर उठणं. अजून अंधारच आहे. माझी छोटी मुलगी तर झोपलेलीच आहे. तर मी करत आहे तिचा मेकअप. तर तिचे वेणी घालून दिली आणि साडी नेसून तिचा मेकअप करत आहे. पार्लरमध्ये न्यावं म्हटलं कुठे एवढे पैसे खर्च करायचे ना, आपण घरी साधं सिंपल करायचं. तर एवढ्या सकाळी उठून तिने आंघोळ केलेली होती आणि बघा किती शांतपणे बसून राहते. तिला असं नटायचं खूपच शौक आहे. तर बघा किती शांतपणे बसून राहिली आणि मी तिची तयारी करत होती. मी तिला आयलाइनर लावल्याच्या नंतर बघा तिने काही मुली काही पटकन डोळे उघडतात. तिने पटकन तिला म्हटलं होतं की डोळे उघडू नको सुकीपर्यंत, तर तिनं डोळे उघडलेच नाही. तर बघा सगळी तयारी करत आहे आणि बांगड्यासुद्धा काढते. मी तिच्या मापाच्या हिरव्या बांगड्यासुद्धा ठेवलेल्या आहेत, कारण कार्यक्रमाला तिला छान वाटन म्हणून. मी बघा किती छान आणि एकदम मस्त वाटत आहे. हिरव्या बांगड्या घातल्या आणि हिरवीच साडी मॅचिंग झालेली आहे. तर हे बघा तिला मी हे सामान पण, तिला मेकअपचं सामानसुद्धा मी सगळं आणून ठेवलेलं आहे. कारण जेव्हा तिला काम पडते, तिला आहे ना प्रत्येक मॅडम पण तिच्या आहे ना प्रत्येक असे कार्यक्रम काही असलं ना की प्रत्येक याच्यात तिला असं भाग घ्यायला सांगतात. तिला काही बनवून यायचं नक्कीच सांगतात. तर बघा मी तिच्यासाठी हा नेकलेस, हा मोत्याचा हारसुद्धा घेतलेला होता. तर ती किती शांतपणे बसून राहिली होती आणि शांतपणे सगळी तयारी करायची सांगत होती. पण आणि ते बघा ह्या चेन पट्ट्या, तर ह्या चेन पट्ट्या नकली नाही आहेत, चांदीच्या आहेत. कारण की मी तिला या चेनपट्ट्या लहानपणीच केल्या, पण थोड्या मोठ्या होत होत्या, पण त्याच्यामुळं मी तशाच ठेवल्या. म्हणलं थोडं ती मोठी झाली की तिला कामी येते. आणि तिला बघा किती आनंद होते, कशी तोंड करते बघून इकडे. आणि नंतर मी लिपस्टिक लावून घेतली. सगळा मेकअप करोस तर एकदम शांत राहिली आणि तिला पण खूप आवडत होतं मेकअप करायला. एकदम शांत बसलेली होती आणि बघा तिचं तोंड बघा, तिचा आनंद बघा. हे हार आहे ना, मी हे गजरा सकाळीच 5 वाजता जाऊन झाडाखालचे फुलं वेचून आणले आणि हा गजरा मी घरीच बनवला. तर माझ्यासंगी फुलं वेचायला तीसुद्धा आली होती 5 वाजता उठून. आणि ही केसं ओरिजिनल नाही आहेत बरं का, डुप्लिकेट आहेत. आणि नंतर मी टोप वगैरे लावून घेतला. तर बघा तिची तयारी झालेली आहे आणि किती छान दिसतंय आहे माझं पिल्लू. आज खरंच सरस्वती लक्ष्मी माता दिसत आहे. तर बघा हिने लक्ष्मी माता बनवलं नाही आहे, तर ही आहे सरस्वती. किती छान आणि क्यूट दिसत आहे आज माझं पिल्लू. तर तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा की खरंच मी घरी मेकअप केला. तर मी काही पार्लर वगैरे काही शिकलेली नाही, तसं साधा सिंपल आपला घरच्या घरी करायचा. कुठं पार्लरमध्ये नेऊन उभारीचं पैसे देत बसायचं पार्लरवाल्याला, त्याच्यापेक्षा नको. मग नथ आणली होती सुद्धा मी, नथसुद्धा तिला घालून दिली. तर नथ घालायला तिला असं दर्द पण झालं नाही आणि दुखत पण नाही आहे, एकदम शांत बसलेली होती. तर मी नथ घालायला हे केलं. आणि बघा आता सगळेजण नक्की सांगा की कशी दिसते. तर हे बघा मी नथ घालून घेतली. नथमध्ये थोडंसं अशी बसत नव्हती, कारण तिचं नाक टोचलेलं नाही, त्याच्यामुळं मी असं चिटकवलं. तर बघा झालेली आहे तयार. तर कशी दिसते माझी सरस्वती माता तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर मला जमला की नाही जमला मला सरस्वती मातेचा मेकअप तर नक्की कमेंट करून सांगा. तर हे बघा पूर्ण लूक तुम्ही बघू शकता. आहे ना खरोखरची सरस्वती माता. डोळे बघा, डोळे बघितले की असं वाटते की कालिका माताच आहे की काय. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.